नमस्कार मंडळी, ठरलं तर मग 6 म्हणजे 6 एप्रिलचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण सुरुवातीला पाहतोय अर्जुन म्हणत असतो सायलीला की तू ठीक आहेस ना, पायाची आग तर होत नाही आहे ना. इतक्यातच चैतन्य म्हणतो ना की तुमची रोमॅन्टिक फिल्म चालू द्या, मी निघतो. सायली म्हणते अहो थांबा, तुम्ही दोघंजण आज डॉक्टर विचारांकडे गेला होतात ना, तर तिथे काय झालं, कोणाचा केस दिला होता प्रियाने DNA टेस्टसाठी, तर ते कळालं का? अर्जुन म्हणतो हो आम्ही गेलो होतो तिथे आणि मग झालं असं की असं म्हणत अर्जुनने तिथं जी काही स्टोरी घडली ते A to Z सगळी स्टोरी सायलीला सांगितली. म्हणजे अगदी कचऱ्यातून सॅम्पल उचलण्यापासून सगळं, आणि म्हणतो की फायनली आम्हाला हे सॅम्पल्स सापडले म्हणून असं अर्जुन सांगतो. आणि आता ती सायली काय करते की ते सॅम्पल जे आहे तर ते हातात घेते आणि त्या सॅम्पलकडे बघते. आता सायली तो केस हातात घेते आणि म्हणते की हा केस खऱ्या तन्वीचा असू शकतो का? अर्जुन म्हणतो पॉसिबिलिटी तर आहे. चैतन्य म्हणतो 1 मिनिट, प्रियाला काय माहिती की खरी तन्वी कोण आणि खोटी तन्वी कोणते, म्हणजे तिचा या गोष्टींशी संबंधच काय? अर्जुन म्हणतो तिचा नसला तरी नागराज आणि महिपतचा तरी नक्की संबंध आहे. आणि आता सायली या दोघांचं बोलणं ऐकत असते. अर्जुन म्हणत असतो की नागराजला नक्की माहिती असेल की खरी तन्वी कुठे आहे म्हणून. चैतन्य म्हणतो तरी मला एक गोष्ट कळत नाही की नागराजने जर का लहानपणीच तन्वीला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि आता त्याला माहिती की खरी तन्वी कोण आहे, तर मग त्याने तिला जिवंत कसं काय सोडलं, असं चैतन्याला प्रश्न पडतो. आता सायलीमध्ये ही शंका आमच्यासुद्धा मनात आली होती की नागराजने तर तन्वीला कधीच मारून टाकला असेल ना. मग पण मलाही कळत नाही की जर का तसं असेल तर मग हा केस खऱ्या तन्वीचा नाही आहे का? मग आता या तिघांनासुद्धा ना अनेक प्रश्न पडलेले असतात आणि उत्तर कशाचंच मिळत नसतं. सायली मिळत असते आणि तसं असेल तर मग प्रियाने हा केस का दिला असेल DNA टेस्टसाठी? आता अर्जुन म्हणतो हा केस नक्कीच तन्वीचाच असेल, कारण DNA टेस्टसाठी ती व्यक्ती जिवंत असण्याची गरज नसते म्हणून. सायली म्हणते म्हणजे? अर्जुन म्हणतो हे बघ, महिपत आणि नागराज या दोघांनी सुद्धा ना खऱ्या तन्वीला जर का मारून टाकला असेल ना, तरीसुद्धा ते दोघेही ना पुढचा विचार करणारे होते. आणि म्हणतो की त्यांनी नक्की हा विचार केला असेल की कधी ना कधी तरी आपल्याला, स्पेशली तेव्हा जेव्हा त्यांना प्रियाला तन्वी म्हणून सिनियरच्या घरी पाठवायचं होतं, आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांनी अगोदरच ना खूप विचार केलेलाच असणार आहे. आणि म्हणूनच त्यांनी खऱ्या तन्वीला मारण्या अगोदरच तिचे DNA सॅम्पल म्हणजेच तिचे काही केस किंवा तिची नखं असं त्यांनी त्यांच्या ताब्यामध्ये घेतलंच असेल, असं अर्जुन म्हणत असतो. आणि आता आपण पाहतोय की लगेचच पुढचा सीन तो म्हणजे सचिनचा. आता हा सचिन बँकेत आलेला असतो आणि तिथल्या एका व्यक्तीला म्हणतो की हे बघा, हे माझ्या बायकोच्या ना बँकेच्या पासबुकचं अकाउंट आहे. आम्ही 2-3 दिवस झालं ना पैसे ट्रान्झॅक्शन करण्याचा प्रयत्न करतोय, पण आम्हाला ना कारण आमचं जे खातं आहे ना तर ते डिॲक्टिवेट झाल्याचं सांगतं, तर प्लीज तुम्ही हे सगळं बघून सांगाल का? आता तो माणूस तो पासबुक बघतो आणि म्हणतो की अस्मिता दीक्षित. तर सचिन म्हणतो हो, म्हणजे ते मिस्टर प्रतापराव सुभेदार आहेत ना, तर त्यांची मुलगी. तर तो माणूस म्हणतो हो, सुभेदार ना आमचे खूप महत्त्वाचे कस्टमर आहेत, तुम्ही एक काम करा, तुम्ही मॅनेजर साहेबांशी बोला, ते तुमचं इश्यू सॉल्व्ह करतील म्हणून. सचिन म्हणतो ठीक आहे, त्यांची कॅबिन कुठं आहे? तो माणूस म्हणतो त्या बाजूला. म्हणून आता सचिन त्या कॅबिनमध्ये जातो. आणि आता आपल्याला पुन्हा सीन दाखवलेला आहे अर्जुन आणि सायलीचा. सायली म्हणत असते हे सगळं ऐकायला सुद्धा ना किती भयंकर वाटतंय, प्रिया या सगळ्यात सामील असेल का? अर्जुन म्हणतो प्रिया स्वतःसाठी ना काय काय करू शकते ना तुला माहिती नाही. आता चैतन्य म्हणतो नाही नाही, तन्वीला मारून टाकलं असेल हा आपला अंदाज आहे, म्हणजे 50% शक्यता आहे, पण 50% ही पण शक्यता आहे की कदाचित खरी तन्वी जिवंत सुद्धा असू शकते म्हणून. अर्जुन म्हणतो की हो, तसं सुद्धा होऊ शकतं ना, कारण दुसरीकडे महिपत आणि नागराज प्रियाच्या अगेन्स्ट कोणतं तरी हत्यार त्यांच्या हातामध्ये ठेवणारच ना. आणि म्हणतो की आणि ते हत्यार म्हणजे खरी तन्वी हेच असू शकतं. आता अर्जुनचा सुद्धा ना हा अंदाज बरोबर असतो. अर्जुन म्हणतो जर काही प्रिया त्यांच्या अगेन्स्ट गेली तर खरी तन्वी जिथे कुठे असेल तर तिला आणून या प्रियासमोर ते उभे करतील आणि मग प्रिया काही करू शकणार नाही, असं अर्जुन म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो आणि कदाचित म्हणून प्रिया त्यांचं सगळं काही ऐकते म्हणून. सायली म्हणते अंदाज, फक्त आणि फक्त आपण नुसते अंदाजच बांधत बसलोय असं म्हणत असते. आणि म्हणते की खरं काय खोटं काय ना आपल्याला काहीच कळत नाही आहे. अर्जुन म्हणतो म्हणूनच हे सॅम्पल, कारण जर का उद्या आपल्याला जर का खरी तन्वी सापडली ना तर आपल्याला तिची DNA टेस्ट करता येईल म्हणून. आता असं म्हटल्यानंतर सायली म्हणते की देव करू आणि तो दिवस आहे ना लवकर येऊ देत म्हणून. आणि म्हणते हा विषय निघाला ना की मला सतत पूर्णाजीचा चेहरा समोर येतो. आता चैतन्य म्हणतो की अर्जुन आपल्याला माहिती नाही की किती दिवस हे आपल्याला सॅम्पल्स न वापरता असेच ठेवावे लागतील, तेव्हा ते खूप सुरक्षित आपल्याला ठेवायलाच पाहिजेत. आता अर्जुन म्हणतो की येस म्हणून. आणि आता ते सॅम्पल घेऊन त्याच्या कपाटात एकदम सुरक्षित असं तो ठेवून देतो.
आता सॅम्पल ठेवल्यानंतर अर्जुन म्हणतो, बाय द वे प्रिया तिथे DNA सॅम्पल चेंज करण्यासाठी गेली होती, याचा एक खूप मोठा पुरावा आपल्या हाती लागला आहे. चैतन्य म्हणतो, कुठला रे? तर अर्जुन खिशातला हार काढतो आणि म्हणतो, हे बघ हा नेकलेस म्हणून. आता असं म्हटल्यानंतर सायलीकडे तो नेकलेस देतो आणि मग सायली म्हणते, अरे हो, या नेकलेसबद्दल तर मी विसरूनच गेले. अरे या दागिन्याबद्दल तर आपल्याला तिला विचारायलाच हवा म्हणून. अर्जुन म्हणतो, चला मग शुभकाम मी देरी कैसी, चला आत्ताच जाऊन विचारतो तिला. सायली म्हणते, आत्ता विचारून काय होणार? ती एकटी असेल ना. अहो आत्ता नको, रात्री बाबा असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्री अश्विन भाऊजी असतील, त्यावेळेस आपण सगळ्यांच्या समोर हे विचारू. त्यांच्यासमोर जर का आपण तिला विचारलं ना, तरच ती आपल्याला खरं खरं सांगेन म्हणून. अर्जुन म्हणतो, व्हेरी गुड आयडिया. आणि म्हणतो की दे आता मी तो हार ठेवून देतो म्हणून. आता तो हारसुद्धा ना कपाटामध्ये ठेवून देतो. आपण पाहतो की आता प्रतापराव बँकेत आलेले असतात आणि ते बँक मॅनेजरला म्हणत असतात की राकेश, खरंच थँक्स, तू माझ्या सांगण्यावरून माझ्या मुलीचं बँक अकाउंट फ्रीज केलंस ना, ते खरंच खूप मोठं काम केलंस. बरं मला एक गोष्ट सांग, नॉर्मली कुठल्या सिच्युएशनमध्ये तुम्ही ही अशी ॲक्शन घेऊ शकता? नाही म्हणजे काय ना की माझ्या मुलीने मला विचारलं की तिचं अकाउंट डिॲक्टिव्ह का झालं, तर मी तिला कारण काय देऊ म्हणून. आता मॅनेजर म्हणतात की जर का आम्हाला एखाद्या अकाउंटमध्ये अचानक खूप ट्रान्झॅक्शन दिसल्या तर आम्ही ना हे असे ॲक्शन घेतो म्हणून. आणि हे तुझ्या मुलीच्या बाबतीत खरं ठरलं आहे. प्रतापराव म्हणतात म्हणजे? तर मॅनेजर म्हणतात की तुझ्या मुलीच्या अकाउंटवरून गेल्या काही दिवसात खूप मोठे मोठे अकाउंट्स विड्रॉल केले गेले आहेत. तू जर का आम्हाला तुझ्या मुलीचं अकाउंट फ्रीज करायला सांगितलं नसतं तरीही आम्ही बँक अकाउंटच्या नियमाप्रमाणे ही ॲक्शन आम्ही घेतलीच नसते. पण फक्त ही अशी सडन ट्रान्झॅक्शन होतातच कशामुळे? आता प्रतापराव म्हणतात, मोठी ट्रान्झॅक्शन म्हणजे नेमकी किती पैसे ट्रान्सफर केलेले आहेत? आता बँक मॅनेजर ते बँक स्टेटमेंटच दाखवतात प्रतापराव आणि म्हणतात की हे बघ म्हणून. तर त्याच्यावरती 5 लाख 4 लाख असे खूप अशी रक्कम असते की 5 लाख 4 लाख 3 लाख म्हणजे टोटल आत्तापर्यंत 12 लाख रुपये त्या अकाउंटमधून काढण्यात आलेले असतात. प्रतापराव म्हणतात की अरे एवढे सगळे पैसे का विड्रॉ केले असतील अस्मिताने? अरे राकेश, मी माझ्या मुलीच्या लहानपणापासून तिचं सेव्हिंग म्हणून हे अकाउंट सुरू केलं आहे. आता बँक मॅनेजर म्हणतात, म्हणूनच अस्मिता यांचा बँक बॅलन्स खूप मोठा आहे म्हणून. आता प्रतापराव म्हणतात, हो खरं आहे, पण राकेश हा बॅलन्स अस्मिताच्या किंवा इतर कोणाच्याही हाती लागता कामा नये. आणि म्हणतात की मी तुला एक रिक्वेस्ट करतोय, मी तुला जोपर्यंत सांगत नाही ना तोपर्यंत हे अकाउंट ॲक्टिव्ह करू नकोस म्हणून. आता बँक मॅनेजर म्हणतात की नाही करणार प्रताप, मी हे सगळं तुझ्यासाठी खूप पर्सनल लेवलवरती जाऊन करतोय. कारण बँकेच्या फॉर्मॅलिटीजवरती जर का मी करत बसलो असतो ना तर एवढं सगळं शक्य झालं नसतं. प्रतापराव म्हणतात, बरोबर आहे रे तुझं, मला कळतंय, पण इमर्जन्सीच तशी आहे ना म्हणून मी तुझी मदत घेतोय. आणि दोघंजण एकमेकांना शेक हँड करतात. आणि हे सचिन हे सगळं आहे ना आता कॅमेऱ्यामध्ये ना त्यांचं शूट करून घेत असतो. आणि आता हे सगळं शूट केलेलं आता मनातल्या मनात म्हणतो की हा पुरावा आता मी अस्मिताला दाखवतो, ती तिच्या डॅडना याचा चांगलाच जाब विचारेल. आणि पुढे म्हणतो की आणि मग त्यांना अस्मिताचं अकाउंट सुरू करावंच लागेल, असा हा सचिनचा प्लॅन असतो. आणि आता आपण पुन्हा पाहतोय पुढचा सीन. आता आपण पाहतोय रात्र झालेली असते आणि आता सायलीच्या पायावरती सतत अर्जुन फुंकर घालत असतो. सायली म्हणत असते, एवढं काही नाही झालेलं. अर्जुन म्हणतो, एवढं नाही म्हणजे अजून थोडं दुखत असणार ना. आणि सायली म्हणत असते, नको अजून जखम काही एवढी मोठी नाही आहे. अर्जुन म्हणतो, अगं जखम मोठी नाही, पायाची अवस्था काय झाली बघ जरा. अगं मला तर बघवत पण नाही आहे, मला किती लागलं आहे तुला. सायली म्हणते, किती जपणार आहात मला आणि कितीच त्रास करून घेणार आहात स्वतःला. अर्जुन म्हणतो, अगं बायको तुला काही झालं ना तरी मला ते सहन होत नाही. खरं तर लागलंय तुझ्या पायाला पण आग माझ्या पायाला होती, असं अर्जुन म्हणत होता. आता त्याला तर असं म्हणायचं असेल का की लागलंय तुझ्या पायाला आणि आग होती माझ्या मनाला, पण जरा थोडंसं इथं डायलॉग चुकला असं मला वाटलं. आता पुढे सायली म्हणते की एवढं काही नाही झालं. अर्जुन म्हणतो, तरीही जोपर्यंत जखम बरी होत नाही ना तोपर्यंत तू बेडवरून खाली उतरायचं नाही. सायली म्हणते, काय मी इथंच बसून राहायचं? मला तर आत्ताच बसून इथे कंटाळा आला. एका जागी बसून कंटाळा येतो, कोणी असं बसू शकतं? अर्जुन म्हणतो, फोन घ्या आणि रील्स बघत बस. सायली म्हणते, मला नाही आवडत रील्स बघायला. मग अर्जुन म्हणतो, TV बघ. मग सायली म्हणते, त्यासाठी तर मग मला TV बघायला खाली जावंच लागेल ना. अर्जुन म्हणतो, स्मार्ट, नो, कुठेही जायचं नाही, इथेच बसायचं आणि इथेच मोबाईल बघायचा, दॅट्स इट. आणि म्हणतो की तुला एंटरटेनमेंट हवं आहे ना. सायली म्हणते, हो. मग अर्जुन म्हणतो, मग मी करतो तुला एंटरटेनमेंट. सायली म्हणते, तुम्ही? अर्जुन म्हणतो, हो येस. आणि आता बघा, आता अर्जुन काय करतो, मोबाईलवरती एक गाणं लावतो आणि अक्षरशः सायलीला ना डान्स करून दाखवतो आणि म्हणतो की एंटरटेनमेंट विथ डान्स अँड सॉन्ग, असं म्हणून अक्षरशः अर्जुनीनं आज डान्स करून दाखवलेला आहे सायलीला. आणि अर्जुन इतका छान डान्स करतो की सायली अगदी तोंडाला हात लावूनच हसत असते आणि त्याला प्रतिसादसुद्धा देत असते. अर्जुनने खूपच डान्स भारी केलेला आहे. आणि तुम्ही आजचा भाग ना TV वरती नक्की बघा, पुढचे ना काही भाग इंटरेस्टिंग ठरणार आहेत, ठरलं तर मगचे. प्रेक्षकांनो, तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा,
चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी बरेचसे प्रेक्षक आहेत जे डेली रिव्ह्यू पाहतात पण अजून चॅनलला सबस्क्राईब करत नाही, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कमेंट मला नक्की कळवा, म्हणजे मला ना माझ्या रिव्ह्यूमध्ये नक्की सुधारणा करता येतील. आपण आता पाहतो की आपण अर्जुन जो आहे ना, तर तो आता सायलीला बटरफ्लाय या गाण्यावरती ना डान्स करून दाखवत असतो आणि सायलीला ना खूप मजा येत असते आणि अर्जुन ना सायलीची खरंच खूप छान एंटरटेनमेंट करतो आणि आता आपण पाहतो की डान्स संपल्यानंतर सायली आता अक्षरशः अर्जुनसाठी खूप टाळ्या वाजवते आणि अर्जुनसुद्धा खूप खुश असतो आणि आता सायलीला तो डान्स खूप आवडतो. सायली टाळ्या वाजवते आणि अर्जुनचा डान्स संपल्यानंतर सायली म्हणते, वा किती छान, तुम्ही इकडे या बरं. आता अर्जुन बेडवरती येतो तर पटकन सायली ना त्याचे गालगुच्चे घेते आणि म्हणते, तुम्ही ना याशी एंटरटेनमेंट करणार असाल ना तर मी इथेच बसून राहायला तयार आहे. असं म्हणल्यानंतर आता अर्जुन हो का म्हणून तिच्याजवळ येण्याचा प्रयत्न करतो आणि सायली म्हणत असते की तुम्ही ना, आणि म्हणतो की आता तू ना कुठेही पळून जाऊ शकणार नाही आणि तुझ्या पायाला लागले ना म्हणून. आणि आता अर्जुन चांगलाच रोमॅन्टिक झालेला असतो आणि आता इतक्यातच कल्पना ते हाक मारतात, अर्जुन सायली खाली या बरं जेवायला. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन लगेचच म्हणतो आलो आणि म्हणतो नेहमी ना कोणी तरी तुला वाचवायला येतच म्हणून. आणि म्हणतो की आज मम्मा आली. सायली हसत असते अर्जुनकडे बघून आणि आता म्हणतो की चल जेवायला. सायली म्हणते, अहो तुम्हाला माहिती आहे ना खाली जाताना काय घेऊन जायचं ते. अर्जुन म्हणतो येस. आणि आता तो कपाटातला हार जो आहे ना सोन्याचा तर तो घेऊन खाली जातो आणि आता आपण पाहतोय पुढचा सीन. इकडे संध्याकाळचा स्वयंपाक करून माझी हालत बेकार झाली, पण हे खादाड सुभेदार बघावं तेव्हा ओरपायला तयारच असतात असं प्रिया म्हणत असते आणि जेवणाची तयारी सुरू असते. डायनिंग टेबलवरती सगळे येऊन बसलेले असतात. कल्पनाताई म्हणतात, मी आता अर्जुन आणि सायलीला बोलवून घेते. इतक्यात अर्जुन आणि सायली खाली येतात, म्हणजे अर्जुनने आत्ताही तिला उचलूनच घेतलेलं असतं. प्रतापराव म्हणतात या. सायली म्हणत असते, अहो आता मला खाली उतरावं ना, मी ना चालू शकते म्हणून. आणि अर्जुन म्हणत असतो की अजिबात नाही, तुला मी सांगितलं ना तुझा पाय बरा होईपर्यंत तू खाली पाऊल ठेवायचं नाही म्हणून. आता सायली काय म्हणते की आई बाबा बघा ना तुम्ही हे कसे करतायत ते. कल्पनाताई म्हणतात, तो काही चुकीचं करत नाही आहे, तो एकदम बरोबर बोलतोय म्हणून. आता तिथेच अश्विन आणि प्रियासुद्धा असतात. प्रतापराव म्हणतात, अर्जुन तू हे जे काही करतोयस ना तर ते मला सुद्धा कधी जमलं नाही आता कल्पनाताई म्हणतात की अहो काय बोलता हे तुम्ही. आणि आपण पाहतो की प्रतापराव म्हणतात, आणि सायली हे बघ, जर जखम पूर्ण बरी होईपर्यंत पायाची काळजी घ्यायची तुला म्हणून. आणि आता असं म्हटल्यानंतर सायली म्हणते, अहो मला खाली उतरवा ना, मी तुमचा आधार घेऊन एका पायावर चालू शकते ना. अर्जुन म्हणतो, एका पायावर चालणार आहेस तू. आता कल्पनाताई म्हणतात, अर्जुन ठीक आहे उतरव बरं तिला खाली. आता अर्जुन तिला खाली उतरवतो आणि सायलीला सगळेजण सावकाश सांभाळ असं म्हणत असतात. आता प्रिया लगेच अश्विनच्या शेजारी जाऊन बसते, कारण तिला खूप भूक लागलेली असते ना. आता सायली बसली की प्रिया म्हणते, बरं आता जेवूयात का, मला ना खरंच खूप भूक लागली. कल्पनाताई म्हणतात, अगं आधी यांना वाढू तर देत म्हणून. आणि आता सायली वाढायला जाते तर कल्पनाताई म्हणतात, सायली तू आधी बस बरं खाली, मी वाढते सगळ्यांना म्हणून. आता कल्पनाताई सगळ्यांना जेवायला वाढतात. आता सगळ्यांना जेवायला वाढल्यानंतर कल्पनाताई म्हणतात, चला आताच आपण जेवायला सुरुवात करूया. तर अर्जुन म्हणतो, एक मिनिट मला ना तुम्हा सगळ्यांशी जरा बोलायचं आहे. आणि म्हणतो की खास करून तन्वीशी. तन्वी तर इतकी घाबरते ना की बस अश्विन आणि तन्वी एकमेकांकडे बघायलाच लागतात. अश्विन म्हणतो की काय झालंय दादा म्हणून. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन म्हणतो की सांगतो म्हणून. आणि खिशातला तो हार काढतो, जो हार तिने लॅब असिस्टंटला दिलेला असतो ना तो. प्रिया तर त्या हाराकडे बघतच बसते. आता अर्जुन म्हणतो, हा नेकलेस तुझा आहे ना तन्वी म्हणून. आता असं म्हणल्यानंतर बापरे, प्रियाची एवढी घाबरलेली दाखवली ना की बस. आणि आता बराच वेळ तर आपल्याला म्युझिक वगैरे दाखवले. आता कल्पनाताई तो हार हातात घेतात आणि म्हणतात, अरे हो हा तर नेकलेस तन्वीचाच आहे, पुन्हा तन्वीला दिला होता. आता असं म्हणल्यानंतर प्रियाला ऐनवेळेस सुचतच नाही की पटकन काय बोलावं होते आणि इतकी भांबा होते ना की बस. प्रिया म्हणते नाही हा तो नेकलेस नाही आहे म्हणून. आणि आता असं म्हणल्यानंतर सगळ्यांचे चेहरे वगैरे दाखवलेले आहेत. प्रिया म्हणत असते की नाही हा पुन्हा आजीने दिलेला नेकलेसच नाही आहे, हात नेकलेस तर मी पहिल्यांदाच बघते म्हणून. आणि आता बघा प्रियाचं खोटं कसं अर्जुन तिच्याच गळ्यात घालतो. प्रिया म्हणते, हा म्हणजे दोघांमध्ये साम्य आहे, पण तो हार वेगळा आहे आणि हा हार वेगळा आहे. मग सायली म्हणते, हो का, मग तुझा नेकलेस कुठे आहे, बघू बरं, दाखव आम्हाला. आता असं म्हणल्यानंतर कल्पनाताई सुद्धा म्हणतात, अगं दाखवायची काय गरज आहे, मला माहिती आहे ना हा नेकलेस तन्वीचाच आहे म्हणून. आता असं म्हटल्यानंतर अश्विन म्हणतो, नाही मम्मा पण तू हे इतक्या कॉन्फिडेंटली कसं काय बोलतेस तू. तर कल्पनाताई म्हणतात, अश्विन बाईला दागिना अगदी बरोबर ओळखता येतो रे, तिला सांगावं लागत नाही. आणि पुढे म्हणतात की हा जेव्हा नेकलेस केला होता ना तेव्हा पोर्णाईंच्यासोबत मीच तर गेले होते आणि हा काय याच्यावरचा हॉलमार्कसुद्धा ना मला आठवतोय म्हणून असं कल्पनाताई म्हणतात.
आपण पाहतोय की आता सचिन आणि अस्मिताचा सीन. आता सचिन अस्मिताकडे येतो आणि म्हणतो की अस्मी मला ना तुला काहीतरी दाखवायचे नाही, म्हणजे अर्थातच त्याचा काही उपयोग होणारच नाही आहे, पण मी तुझ्यापासून काही लपवत नाही आहे ना, म्हणून हे सुद्धा मी तुला सांगून टाकतो. आता अस्मिता म्हणते एवढं काय दाखवायचं आहे? तर सचिन म्हणतो आज मी तुझ्या बँकेत तुझ्या अकाउंटची चौकशी करायला गेलो होतो, तिथे मला तुझे डॅड आलेले दिसले म्हणून. आता अस्मिता म्हणते अरे मग यात मुद्दाम दाखवण्यासारखं काय, ही तर चांगली गोष्ट आहे ना. याचा अर्थ डॅड जो माझ्या अकाउंटचा प्रॉब्लेम झालेला होता ना तर तो सॉर्ट आउट करायला गेले असतील. अरे मीच तर त्यांना किती वेळा म्हणाले होते की जा बँकेत म्हणून. सचिन म्हणतो अरे पण ते तर परवाच त्या माणसाशी फोनवरती बोलली होती ना, मग आज त्यांना बँकेत भेटायला जाण्याची काय गरज होती? त्या दिवशी मम्मा काय म्हणाली की तुझ्या डॅडच्या एका फोनवरनं तुझं काम सहज होऊ शकतो म्हणून. आणि मग इथे तुझे डॅड त्या मॅनेजरला प्रत्यक्ष भेटतायत बोलतायत, पण तरीही मला सांग आजच्या दिवसभरात तुझं अकाउंट ॲक्टिवेट झालं का? तर अस्मिता म्हणते हे काम सहज व्हायला हवं होतं, पण तरीही ते झालं नाही, याचा अर्थ कळतोय का तुला अस्मी? आता मुद्दामून सचिन अस्मिताच्या विरोधात अस्मितालाच्या डोक्यामध्ये भडकवत असतो म्हणजे प्रतापरावांच्या विरोधात. आता सचिन म्हणतो मला ना तुला एक व्हिडिओ दाखवायचा आहे, म्हणून मोबाईलमधला तो व्हिडिओ शूट केलेला असतो ना तर तो अस्मिताला दाखवतो. आणि आता ती अस्मितासुद्धा ना तो व्हिडिओ बघते. आणि आता आपण पाहतोय लगेचच दुसरा सीन. इकडे प्रतापराव म्हणत असतात पण अर्जुन तुला हा नेकलेस कुठे सापडला? तर अर्जुन म्हणतो मी एका प्रायव्हेट केससाठी ना एका आरोपीची ब्लड टेस्ट करण्यासाठी एका लॅबमध्ये गेले होते, तर तिकडे एका लॅब ॲसिस्टंटकडून मला हा नेकलेस मिळाला असं अर्जुन सांगतो. आता प्रियाच्या ना अक्षरशः तोंड ना काळं निळं पडलेलं असतं, आता काय बोलावं हे तिला समजतच नसतं. आता कल्पनाताई म्हणतात काय? तर अर्जुन म्हणतो ॲक्च्युली ना मला पूर्णाईने हा नेकलेस बनवल्यानंतर ना दाखवला होता, म्हणून मी हा नेकलेस लगेच ओळखला. आणि आता अर्जुन पुढे म्हणत असतो की आता सगळेजण तर प्रियाकडे बघत असतात ना, आणि प्रिया म्हणत असते पण तुमच्या सगळ्यांचा गैरसमजसुद्धा होऊ शकतो ना. अर्जुन म्हणतो हो ना, मलाही असंच वाटलं होतं आणि म्हणून मी हॉलमार्क आणि या नेकलेसचा फोटो आपल्या नेहमीच्या ज्वेलर्सला पाठवला. आता प्रियाला अशी चाट पडलेली असते ना की बस. आता अर्जुन म्हणतो की त्यांनी लगेच मला मेसेज केला की हा नेकलेस पूर्ण आजीने तिच्या नाचवण्यासाठीच बनवलेला होता म्हणून. आता अर्जुनना वरचीवर खुलासेस करायला लागलेला असतो आणि प्रियाला ना कम्प्लिटली त्याने ओपन केलेला असतं. आता लगेच अर्जुन म्हणत असतो मला आता सांग तन्वी की तुझा हा नेकलेस त्या लॅब असिस्टंटकडे कसा काय पोहोचला म्हणून. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन सायली तर प्रियाची मजा घेत असतात. प्रियाची ना बोबडी वळलेली असते. आता अश्विन म्हणत असतो हा सगळा काय प्रकार आहे? अगं हा नेकलेस त्या माणसाकडे गेलाच कसा? प्रिया म्हणत असते की ॲक्च्युली मला तुम्हाला सगळ्यांना ना कसं सांगू ना तर तेच कळत नव्हतं, म्हणून मी अगोदर कबूल नाही केलं, पण अर्जुन म्हणतोय ना तर ते खरं आहे, हा हार माझाच आहे म्हणून. आता कुठे जाऊन प्रिया कबुली देते की हा हार माझाच आहे म्हणून. आणि आता आपण पाहतोय की सगळेजण ना प्रियाकडेच बघत राहतात. लगेच प्रिया फिरवाफिरवी करते आणि म्हणते की ॲक्च्युली ना माझी एक मैत्रीण आजारी आहे आणि ती त्याच हॉस्पिटलमध्ये तिला ॲडमिट केले आणि मी तिलाच भेटायला म्हणून गेले होते. आणि म्हणते काय ना की माझ्याकडे पैसे नव्हते आणि तिची परिस्थितीसुद्धा ना फार बरी नाही आहे, म्हणून मी हा हार घेऊन गेले होते तिच्यासाठी. असं ना प्रिया आता काहीच्या काही सांगायला लागते ना, तिला जे सुचेल ते प्रिया सांगत असते. प्रिया म्हणते की तिला द्यायला ना माझ्याकडे पैसे नव्हते, मग म्हटलं मदत म्हणून हा हार द्यावा म्हणून. आता अश्विन पण बघतच राहतो हा प्रियाकडे आणि प्रिया पुढे सांगत असते की पुढे मी हार देण्याच्या अगोदरच ना माझ्याकडून ना तो हार माझ्या बॅगेतून चोरीला गेला. आता काय कहाण्या सांगत असते. सगळेजण प्रियाकडेच बघत असतात. प्रिया म्हणते मला ना खूप भीती वाटत होती रे अश्विन, म्हणून मी तुला सुद्धा काही सांगितलं नाही. आता अश्विन बिचारा गोंधळात पडतो ना. अर्जुन म्हणतो नाव काय गं तुझ्या आजारी मैत्रिणीचं? आता असं म्हणल्यानंतर प्रिया अर्जुनकडे बघतच राहते. अचानक नाव ते करून पप्पा करत म्हणते की सारिका. अर्जुन म्हणतो फोन लाव. आता फोन लाव म्हणल्यानंतर अर्जुन म्हणतो अगं लाव ना, सारिका मैत्रीण आजारी आहे ना, मग फोन लाव ना तिला. प्रिया म्हणते अर्जुन अरे मी खोटं का बोलले? अरे कुणीतरी माझ्यावर विश्वास ठेवा ना प्लीज, असंही प्रिया म्हणत असते. आता सध्या तरी ना कोणाचाही तिच्यावरती विश्वास बसलेला नसतो. आता आपण पाहतो की तरी प्रतापराव म्हणतात की नाही एक मिनटं हे बघ तन्वी, हा नेकलेस हे तुझं स्त्रीधन आहे, त्याचं काय करायचं हे तू ठरवू शकतेस, ते बरोबर आहे. पण अगं मला एक गोष्ट सांग की तुला तो नेकलेस तुझ्या मैत्रिणीला द्यायचा होता तर किमान आम्हाला तू सांगायचं तरी होतंच ना. आता हे वाक्य अश्विनला सुद्धा पटतं. अश्विन म्हणतो बाकीच्यांचा सोड, पण हा दागिना तू तुझ्या मैत्रिणीसाठी नेतेस हे तुम्हाला तरी सांगायला हवं होतं. आता प्रिया म्हणते सॉरी अश्विन
अश्विन मी तुला सांगायला होतं, अरे पण मी तुझ्याकडे पैसे मागितले होते, तू जर का वेळेवर पैसे दिले असते तर मला नेकलेस घेऊन जावं लागलं नसतं ना. आता अश्विन म्हणतो, अगं मी कामात होतो म्हणून मी विसरला असेल तर मला आठवण करून द्यायची ना. तर प्रिया म्हणते, अरे जाऊ दे ना, जाऊ दे, तो नेकलेस सापडला हे बरंच झालं नाही का. असं म्हणून आता जे काही घडलं त्याच्यावर सारवासारवी करत असते. प्रिया म्हणते, त्या लॅब असिस्टंटने ना तो माझा नेकलेस चोरला असेल म्हणून. अश्विन म्हणतो, तन्वी अगं त्याने जर का हा नेकलेस चोरला असता तर त्याने तुम्हाला परत का दिला असता. आता अर्जुनच्या बोलण्यात तर पॉईंट असतो. आता सगळेजण प्रियाकडे आणि अर्जुनकडेच बघत असतात. अश्विनला तर बिचारायला काही समजत नसतं. आता आपण पुन्हा पाहतोय सीन सचिन आणि अस्मिता. आता अस्मिता तो सगळा व्हिडिओ बघते म्हणजे तिच्या वडिलांचा आणि बँक मॅनेजरचा, आणि म्हणते की डॅडनी जर का खरंच प्रयत्न केले असते ना तर एव्हाना आपल्याला पैसे काढता यायला हवे होते म्हणून. असं म्हटल्यानंतर सचिन म्हणतो, अगं तुझे डॅड आज बँकेमध्ये तर गेले होते पण ते तुझं अकाउंट ॲक्टिवेट करण्यासाठी म्हणून नव्हते गेले, तर तुझं इनफॅक्ट ते मॅनेजरला हे सांगण्यासाठी गेले असणार की कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या मुलीला पैसे मिळता कामा नयेत म्हणून. आता हे ऐकून अस्मिताला तर आश्चर्य वाटतं. अस्मिता म्हणते, अरे पण ते असं का म्हणतील. सचिन म्हणतो, अरे कारण त्यांना माझ्यावरती संशय आहे का मी त्यावरती किंवा दारूवरती उडवतोय म्हणून. साहजिक आहे ना, किंवा त्यांना असंही वाटत असणार की मी फ्रॉडच आहे म्हणून. अस्मिता म्हणते, नाही रे, त्यांना असं नाही वाटत आहे. आता सचिन म्हणतो, हे बघ मी तुला सांगितलं होतं की या सगळ्याचा काहीच उपयोग होणार नाही म्हणून. आणि अस्मिताच्या हातातून मोबाईल घेतो आणि पुढे म्हणतो की मी खोटं बोलतोय असं तुला वाटू नये म्हणून मी फोटो आणि व्हिडिओसुद्धा काढलेत. पण ठीक आहे, तुला माझ्यावरती विश्वास नसेल तर इट्स ओके, पण मला खात्री आहे की तुझ्या डॅडनीच तुझं अकाउंट डिॲक्टिवेट केलं आहे म्हणून. अस्मिता म्हणते, हे खरं असेल का डॅड, असं कसं काय वागू शकतात. मी उद्याच्या उद्यांना मी त्यांना विचारणार आहे की त्यांनी असं का केलं म्हणून. सचिन म्हणतो, नक्की विचारशील ना गं अस्मी, असं तिच्या खांद्यावरती हात ठेवून म्हणतो आणि म्हणतो की यावेळी वीक तर पडणार नाहीस ना. तर अस्मिता म्हणते, अजिबात नाही, आपल्याच मुलीला तिचेच पैसे मिळून येत असे कोणते वडील वागतात. आणि म्हणते की ते काही नाही, मी डॅडना उद्याच्या हो हो म्हणतो. आणि आता आपण पाहतोय की पुढचा सीन. इकडे प्रिया म्हणते, म्हणजे तो हार माझ्या बॅगेतून पडला असला आणि मला कळला नसेल म्हणून मी असं म्हणते की तो हार कुणीतरी चोरला असेल म्हणून. तर त्या लॅब असिस्टंटला तो जमिनीवरती पडलेला सापडला असेल ना कुठेतरी. काही बाता मारत असल्याने घरात कोणालाही पटत नसतं. सायली म्हणते, तो हार चोरीला गेला की चुकून कुठे पडला हे आपल्याला शोधता येईल. आता अर्जुनकडे बघते सायली आणि अर्जुनला म्हणते. तर अर्जुन म्हणतो, हो ना, इझिली शोधता येईल. प्रिया म्हणते, कसं. तर अर्जुन म्हणतो, CCTV कॅमेरा नाही का. आता असं म्हणलं अश्विनसुद्धा ना अर्जुनकडेच बघायला लागतो. आता अर्जुन म्हणतो, तो लॅब असिस्टंट आहे ना तर त्याच्या हॉस्पिटलमध्ये ना त्याच्या गेटवरती सगळीकडे ना कॅमेरे लावलेले आहेत. त्याच्यामुळे ना तन्वी काय आहे ना की ते माझ्या मित्राचं हॉस्पिटल आहे गं, तिकडचे CCTV फुटेज आपल्याला सहज मिळू शकतात. आता असं म्हणल्यानंतर प्रिया इतकी घाबरत असते ना की आता काय होईल. आज प्रियाची ना चांगलीच घाबरलेली दाखवली. अर्जुन म्हणतो, आणि तुझा हा नेकलेस त्या लॅब असिस्टंटकडे कसा आला हे आपल्याला सहज बघता येईल म्हणून. असंही प्रियाला अर्जुन म्हणतो. सायली म्हणते, अहो तुम्ही उद्याच नाही मी घेतो म्हणून. आणि आता प्रियाला एवढी घाबरलेली असते. आता कल्पनाताई म्हणतात, बरं ठीक आहे आता तुम्ही जेवून घ्या म्हणून. आणि आता प्रियाला म्हणतात, आणि तर मी हा घे तुझा नेकलेस तुझ्याकडे जपून ठेव, तिजोरीमध्ये जपून ठेव. प्रिया म्हणते, हो हो हो, पण तिच्या डोक्यातून काही विचार जात नाही. तिला ना आता घासही इळवत नसतो. थोड्या वेळापूर्वी तर तिला इतकी भूक लागलेली असते आणि आता एक घास खात असते. अर्जुन मुद्दाम तिच्याकडेच बघत असतो. प्रिया मनातल्या मनात म्हणते, ज्या अर्थी तसा रिपोर्ट डीएनएचा देणारच नाही, रिपोर्ट मिळणार. आणि या विचारानेच प्रियाचा अक्षरशः थरका पडतो आणि तिला एकदम ठसका लागतो ना, एवढा खोकला वर बघ म्हणून. आणि प्रिया कंटिन्यू अर्जुनकडे बघत असते आणि त्याला खूनच देत असते. आणि आणि अश्विन तिला म्हणत असतो की काही हरकत नाही, वर बघ म्हणून. आणि खरं तर प्रिया ना चांगलीच घाबरलेली असते. आपण आता पाहतो की पुढचं सीन. आता पुन्हा अगदी रात्र झालेली असते आणि अर्जुन सायली झोपायला गेलेले असतात. सायली म्हणत असते प्रियाला आपण जेव्हा नेकलेस दाखवला तेव्हा तिचा चेहरा कसा पांढरा पट्ट पडलेला होता, पाहिलं ना. अर्जुन म्हणतो, हो ना. सायली म्हणते, बरं आता एक गोष्ट ना चांगली झाली की मागच्या वेळेला सुद्धा तिने DNA रिपोर्ट बदलले असतील हे पण आपण सिद्ध करू शकतो नाही का. सगळ्या बाजूनं कोणतीच सापडली प्रिया. अर्जुन म्हणतो, हो ना, मला पण तेच वाटते की रादर आपणच तिला अलर्ट केलं की आणि तिला आता हेच समजलं असेल की आता म्हणते अशाच वेळेला नेमकं ती काहीतरी मोठी चूक करून बसेल. अर्जुन म्हणतो, आता आपल्याला त्याचीच तर वाट
बघायची म्हणून. सायली म्हणते पण आपण सावध तर नक्कीच राहायला हवं हां. अर्जुन म्हणतो हो बायको आपण नक्की सावध राहू म्हणून. आणि आता बघा हां इकडे प्रिया रात्री झोपलेली असते तर तिला काही झोप लागत नसते विचाराने ना. अक्षरशः प्रिया पहिल्यांदा तर बेडवरूनच उठते मोबाईल हातात घेऊन आणि प्रियाला एवढं टेन्शन आलेलं असतं ना. आणि प्रिया आता सतत फोन लावत असते तर तो फोन लावत असते त्या लॅब असिस्टंटला फोन लावते. तर फोन लावते तर तो काही फोन उचलतच नाही. प्रिया म्हणते तो लॅब असिस्टंट फोन का उचलत नाही आणि त्याने तो असा नेकलेस अर्जुनला का दिला, का फिरला असेल तो. आणि म्हणते की तरीही मी खरे DNA रिपोर्ट अर्जुनपर्यंत पोचू देणारच नाही, नाहीतर ना मी आयुष्यभरासाठी जेलमध्ये जाईल असं प्रिया म्हणते. आणि ना पुन्हा फोन लावायला लागते आणि पुन्हा तिचा काही फोन लागतच नाही. आणि प्रिया पुन्हा ट्राय करते फोन लागत नाही म्हटल्यानंतर प्रिया विचार करायला लागते की रिपोर्ट बदलण्याचा पर्याय आता माझ्या हातातून गेलाच. आणि म्हणते की आता अर्जुन आणि सायलीला थांबवण्यासाठी मला अगदी टोकाचं पाऊल उचलावं लागलं ना तरीही चालेल. आणि म्हणते की पण मी अजिबात हारणार नाही, मी कधीच हे सिद्ध होऊ देणार नाही की मी आणि आता बापरे प्रियाने आणि सायलीच्या विरोधात एक मोठा डाव रचते आणि तिला काही प्रमाणात त्यात यश सुद्धा मिळतं. आता आपण पाहतो की पुन्हा सांगा अर्जुन अशी सायलीची काळजी घेत राहा हां. अर्जुन म्हणतो हो मम्मा. आणि आता लगेचच चल म्हणतो खाऊन घे म्हणून. आता अर्जुन सायलीला चहामध्ये बिस्किट बुडून खाऊ घालत असतो. सायली म्हणत असते की अहो काय करताय, माझ्या पायाला जखम आहे, हाताला काही झालेलं नाही आहे म्हणून. आणि कल्पना तर इशाऱ्याने प्रतापरावांना सांगत असतात की बघा म्हणून. सायली म्हणते अहो माझे हात धडधाकट आहेत, पायाला लागले माझ्या. अर्जुन म्हणतो अगं नवरा जेव्हा लाड करत असतो ना तेव्हा लाड करून घ्यायचे असतात म्हणून. आणि म्हणतो हो ना डॅड. तर डॅड म्हणतात की 100% बरोबर आहे म्हणून. आता बघा कल्पना आता इथे चांगला टोमणा मारतात प्रतापरावांना. त्या म्हणतात पण सायली असे लाड प्रत्येक बायकोच्या नशिबामध्ये नसतात हां. नाही ना म्हणजे नवरे म्हणतात 100%, पण प्रतापराव म्हणतात वा टोमणा आला म्हणून. इतक्यातच आपण पाहतो की सचिन आणि अस्मिता तिथे येतात. अस्मिता म्हणते डॅड मला ना तुमच्याशी बोलायचं आहे म्हणून. प्रतापराव म्हणतात ते की तिच्या मोबाईलमधला तो व्हिडिओ आहे ना तर तो प्रतापरावांना दाखवते की आणि म्हणते की हे बघा म्हणून. आता तो व्हिडिओ दाखवल्यानंतर प्रतापराव अर्जुन आता हे सगळे बघायला लागतात हा. कल्पनाताई वगैरे की हा अस्मिता व्हिडिओ दाखवते ते. आणि आता अस्मिता अक्षरशः प्रतापरावांना जाबच विचारत असते. अस्मिता म्हणते तुम्ही बँक मॅनेजरला भेटायला गेला होतात. प्रतापराव म्हणतात हो अगं मी तुझ्याच कामासाठी भेटायला गेलो ना. तर अस्मिता म्हणते पण तुम्ही तर परवा म्हणालात ना की मी फोनवरती माझं आणि त्यांचं बोलणं झालं होतं आणि ते तुम्हाला अपडेट देणार होते, मग त्यांना भेटायला जाण्याची काय गरज होती. अस्मिता असं विचारायला लागते ना. ज्या सुरात प्रश्न विचारते ना तर कल्पनाताई म्हणतात अगं त्यांचं ते काम फोनवर झालं नाही ना म्हणून ते प्रत्यक्षात त्यांना भेटायला गेले, त्यात काय झालं एवढं. अस्मिता म्हणते हो का, मग डॅडनी 10 वेळाला कॉल करून त्यांना भेटायला जाऊन सुद्धा माझं काम का झालेलं नाही अजून. आता असं म्हटल्यानंतर मग हा सचिनना नुसता तमाशा बघत असतो. अस्मिता म्हणत असते कदाचित डॅडना ना माझं काम झालेलं नकोच आहे म्हणूनच माझं काम होत नाही आहे. आता प्रतापराव म्हणतात अस्मिता अगं काय हे. आणि आता अर्जुन सुद्धा म्हणतो अस्मिताई कोणाशी बोलतेस तू, हे तुला कळतंय का. अस्मिता म्हणते मला चांगलंच कळतंय म्हणूनच मी ना थेट विचारते. आणि म्हणायला लागते की डॅड तुम्ही बँकेला माझं अकाउंट फ्रीज करायला सांगितलं आहेत ना. आता असं डायरेक्टच आरोप केला ना आज अस्मिताने प्रतापरावांवरती. आता सगळ्यांनी खरं तर हेच असतं हां. तर हे कल्पनाताई म्हणतात अस्मिता तू आता तुझ्या डॅडना जा विचारणार. तर अस्मिता म्हणते हो कारण मग आता माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय राहिलेला नाही आहे. असं म्हटल्यानंतर पुढे अस्मिता बोलायला लागते की डॅड आणि त्या बँक मॅनेजरच्या गाठीभेटी चालू आहेत आणि तरीही माझे पैसे माझ्या हातात येत नाही आहेत हेही दिसतंय मला मम्मा. आणि मग हे सगळं का होतंय. आता असं म्हणल्यानंतर प्रतापराव तर थोडा विचार करतात. आणि अस्मिता म्हणत असते आता म्हणतात की अस्मिता असं म्हणून आता बघा चहाचा कप बाजूला ठेवतात आणि उभे राहतात. आणि अस्मिताला म्हणतात की अगं अस्मिता माझी त्या बँकेमध्ये अनेक कामे असतात, ट्रीचा फायनान्सचा इश्यू आहे आणि त्यासाठी मी त्या बँकेमध्ये जात असतो, तिथल्या लोकांशी बोलत असतो आणि माझी सगळी कामं करताना मी तुझ्या कामाचा सुद्धा फॉलोअप घेतोय तिथे जाऊन असं प्रतापराव सांगायला लागतात हां. आणि प्रतापराव पुढे म्हणतात आणि तरीसुद्धा तू मला हा प्रश्न विचारतेस. अस्मिता म्हणते हो कारण मला ते अकाउंट ॲक्टिवेट व्हायला हवं आहे म्हणून. अस्मिताना सचिन इतकं काही डोक्यात भरलेलं असते ना अस्मिताच्या की बस. प्रतापराव म्हणतात अगं हो पण त्यासाठी तू कुठल्या थराला जाणार आहेस अस्मिता, तुला कळतंय का. आणि पुढे प्रतापराव म्हणतात आणि काय गं मुळात माझा हा व्हिडिओ तुझ्याकडे आलाच कुठून सांग ना आणि काढला कुणी. आता असे प्रश्न विचारल्यानंतर अस्मिताला काही बोलायलाच येत नाही. अस्मिता गप्पच बसते हां. आणि ठरलं तर मग आजचा हा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागात आपण पाहतोय की ही सायली अर्जुनला म्हणत असते प्रियाचं जर का आत्ताच एखादं प्रकरण आपण अश्विन भाऊजींच्या समोर आणलं तर. अर्जुन म्हणतो प्रिया लग्नानंतर सुद्धा असं काही करू शकते. सायली म्हणते हो ते असं करू शकते आणि तिचे हे असं वागणं जर का अश्विन भाऊजींच्या समोर आलं तर मात्र अश्विन भाऊजींचा त्यांच्या
त्याच्या बायकोवर असलेले मग ते तिची साथ देणार नाहीत. आणि आपण पाहतो इकडे प्रिया आता महिपत आणि नागराजला भेटायला आलेली असते आणि म्हणत असते की 1 आठवड्याच्या आत मी तुम्हाला इथून सोडवेन, बाहेर काढेन, पण त्या बदल्यात तुम्हाला माझी मदत करावीच लागेल. आता महिपत म्हणतो काय हाय काय तुझ्या डोसक्यात? तर प्रिया म्हणते अर्जुन आणि सायलीला कायमचं संपवायचं म्हणून. आणि आता असं प्लॅन सांगितलेला आहे आणि बऱ्यापैकी हा प्लॅन थोडाफार सक्सेसफुल पण होतो, म्हणजे 100% नाही, कारण त्याचा प्रोमो तर आलेला आहे. तर उद्याच्या भागामध्ये हे इतकं सगळं दाखवणार आहे. त्यासाठी प्लीज चॅनल पाहत राहा आणि हो माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला सुद्धा अजिबात विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.